तर विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे। तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकनगुनिया, डास नियंत्रण, पर्यावरण व्यवस्थापनाकरिता ब्रीडिंग चेकर्स या अभिनामाची पदे डेली वेक्स तात्पुरत्या स्वरूपात भरायची आहेत। तर त्यासाठी ही जाहिरात निघालेली आहे। तर यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे। तर पदाचं जे नाव आहे ते आहे ब्रीडिंग चेकर्स। तर आकुर्डी रुग्णालयासाठी इथं 8 जागा आहेत। त्यानंतर यमुनानगरसाठी 7, भोसरीसाठी 9, त्यानंतर YCM रुग्णालयासाठी 5, सांगवीसाठी 5, तालेरासाठी 7, जिजामाता रुग्णालयासाठी 7, तसेच थेरगावसाठी 8। तर अशा एकूण इथं 56 जागा आहेत। त्यानंतर या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 43 वर्षापर्यंत आहे। तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत। तर इच्छुक उमेदवारांनी 3/7/2024 ते 11/7/2024 पर्यंत विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करायचे आहेत आणि जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेले आहे। वैद्यकीय विभाग, 2रा मजला, आवक जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका। तर येथे तुम्हाला 10 ते 5 या दरम्यान इथं अर्ज करायचा आहे आणि अर्ज सादर करताना तुम्हाला वयाचा पुरावा, तसेच पदविका प्रमाणपत्र, तसेच गुणपत्रिका, कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर पासपोर्ट फोटो, तर हे तुम्हाला सोबत जोडावे लागेल अर्जासोबत। त्यानंतर या पदासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते 11,250 इतके मिळणार आहे। तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे। त्यानंतर या पदासाठी जी तुमची निवड आहे तर ती कशाप्रकारे होणार आहे तर त्याची माहिती इथं दिलेली आहे। तर पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे यासाठी इथं 50 गुण आहे। त्यानंतर शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास इथं 20 गुण आहे। त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास इथं 30 गुण आहे। तर सदर पदासाठी फक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवासी असलेल्या उमेदवारांचा इथं विचार केला जाईल। तर त्यासाठी उमेदवारांना रहिवासी पुरावा इथं लागणार आहे, आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड। तर या भरतीची जी निवड यादी आहे तर ती महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं प्रसिद्ध करण्यात येईल। तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता। त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज इथं दिलेला आहे। तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे। यामध्ये तुमची माहिती भरायची आहे। त्यानंतर इथं तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे। तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे। या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि जो अर्ज आहे तर तो तुम्हाला 11/7/2024 पर्यंत इथं करायचा आहे। या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता। तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील।